समोर येते माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांची प्रकृती खालावलेली आहे। एम्स रुग्णालयात सध्या त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत। आताच्या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय। माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांची प्रकृती ढासळलेली आहे। एम्स रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले। सध्या त्यांच्यावरती एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत। आमचे प्रतिनिधी प्रशांत सध्या आपल्या सोबत आहेत। प्रशांत, माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांची प्रकृती खालावल्याची बातमी समोर येते आहे। काय सध्याचे अपडेट्स आहेत? भारताचे माजी पंतप्रधान 2 वेळा ते संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारचे नेतृत्व करत होते। ते पंतप्रधान मनमोहन सिंग जे आहेत त्यांना सध्या दिल्लीतील एम्स रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे। आज सायंकाळच्या दरम्यान त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यानंतर त्यांना थेट रुग्णालयात एम्सच्या रुग्णालयात दिलेलं आहे। थोड्याच वेळात ज्या पद्धतीने कळते की तिथे प्रियंका गांधी देखील दाखल झालेले आहेत, काँग्रेसच्या खासदार आहेत। होऊ शकतं ज्या पद्धतीने चर्चा आहे की त्यांची प्रकृती गंभीर आहे, पण अजून या संदर्भात एम्स रुग्णालयाच्या वतीने स्पष्ट करण्यात आलेलं आहे की लवकरच या संदर्भात ते मेडिकल बुलेटिन जारी करतील आणि त्यांच्या प्रकृतीच्या संदर्भात त्या मेडिकल बुलेटिनमध्ये माहिती असेल अशा प्रकारच्या स्पष्ट माहिती एम्सच्या वतीने देण्यात आलेली आहे। पण ज्या पद्धतीने चर्चा सुरू झाली त्या चर्चेमध्ये कुठलाही अर्थ नाही असं देखील स्पष्ट करण्यात आलेलं आहे आणि त्यांनी हे स्पष्ट म्हटलेलं आहे की मनमोहन सिंग यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे आणि महत्वाचं म्हणजे त्यांची प्रकृती अजूनही गंभीर आहे। मनमोहन सिंगाच्या पत्नी देखील त्यांच्यासोबत त्या पत्नी ज्या आहेत गुरुशरण कौर त्या देखील एम्स मध्ये त्यांच्यासोबत आहेत। आज सायंकाळी त्यांची प्रकृती अचानक बिघडली आणि त्यानंतर त्यांना एम्सच्या आपत्कालीन विभागात दाखल केले होते। त्यानंतर त्यांना तिथूनच आयसीयूच्या जे आहे त्या आयसीयू त्यांना सध्या दाखल करण्यात आलं आहे। एक संपूर्ण एम्स डॉक्टरची चमू त्यांच्यावरती त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे। महत्वाचं म्हणजे जर बघितलं तर प्रकृती त्याची अजूनही गंभीर आहे अशा प्रकारची माहिती एम्स मधील सूत्रांनी दिली आहे। प्रशांत, वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।